एका गावात एक सुंदर तळ होतं. तळ्याच्या काठावर एक झाड होतं. त्या झाडावर एक कबूतर बसले होते. ते तळ्याच्या पाण्याकडे बराच वेळ टक लावून पाहत होतं. त्याला त्या पाण्यात पडलेली एक मुंगी दिसली. ती मुंगी आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होती, पण तिला ते जमतच नव्हते. ते कबूतर मुंगीची ही धडपड पाहत होते. कबुतराच्या मनात एक विचार आला. त्याने त्या झाडाचे एक पान तोडले आणि पाण्यात मुंगीच्या जवळ टाकले. बुडणारी मुंगी त्या पानावर चढली. पाण्यातील तरंगामुळे ते पान तळ्याच्या काठापर्यंत आले. मुंगी जमिनीवर उतरली. तिने झाडावरच्या कबुतराकडे पाहिले आणि त्याचे मनोमन आभार मानले. काही दिवसानंतर ती मुंगी जमिनीवर आपले खाद्य शोधण्यासाठी फिरत होती. कबूतर नेहमीप्रमाणे झाडाच्या फांदीवर डोळे मिटून आराम करत होते. त्याच वेळी तिथे एक शिकारी आला. शिकाऱ्याने त्या कबुतराला पाहताच त्याच्यावर बंदूक रोखली. आता त्या बंदुकीतून गोळी सुटली तर कबुतराचा जीव जाईल, हे त्या मुंगीने जाणले. त्याच क्षणी ती शिकाऱ्याच्या पायाला कडकडून चावली. मुंगीच्या चाव्यामुळे शिकाऱ्याच्या बंदुकीवरील हात हलला. गोळी उडाली, पण गोळी भलत्याच दिशेला गेली. बंदुकीच्या आवाजाने कबूतर भानावर आले. ते उडून दुसऱ्या झाडावर जाऊन बसले. मुंगीमुळेच आज आपला जीव वाचला, हे कबुतराच्या लक्षात आले. त्याने मुंगीचे आभार मानले. तेव्हापासून त्या कबुतराची आणि मुंगीची पक्की मैत्री जमली.